तर पुण्यामध्ये सध्या मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय। त्यातच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय। विशेष म्हणजे आनंद भाटे यांच्या मुलांनी सुद्धा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आणि या निमित्ताने या दोघांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस साळुंखे। मी असं म्हणतो की प्रत्येक संस्कार दिले पाहिजे। जसे गाण्याचे संस्कार असतात तसं मतदान बजावण्याचे पण संस्कार जे आईवडील आपल्याला देत असतात। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही ते संस्कार त्याला दिलेत। किती आनंद आज तुमच्या चेहऱ्यावर दिसतो की तुमच्या मुलांनी आज येऊन मतदान केलं। ही एक खूप स्पेशल एक क्षण आहे माझ्यासाठी, कारण जसं त्याचं पहिल्यांदा तो मतदान करतोय म्हणून त्याला एक्साइटमेंट आहे, तसं तो पहिल्यांदा मतदान करतोय याचा मला आणि मिसेसला पण खूप अभिमान आहे त्याचा। आणि लोकशाहीचा एक घटक आणि एक नागरिक म्हणून त्यांनी त्याचं कर्तव्य करायला सुरुवात केलेली आहे, याचा नक्कीच आनंद आहे। तुला किती आनंद वाटतोय? दिस इज समथिंग न्यू फॉर यू, लाईनीत उभं राहणं, बट सो स्पेशल की कुठल्याही वयोगटातला माणूस इकडे उभा राहतोय, आपलं मतदान देतोय अँड दॅट्स आवर राईट। काय आज एक असा नवीनच एक्सपिरियन्स मिळाला, पहिल्यांदाच असं आपला लाईक राईट एक्सरसाइज करायला मिळाला आपल्याला आणि एकदम प्रोसेस एकदम स्ट्रीमलाईन सोपी होती। मी सगळ्यांना सांगेन वोट करा, तो आपला हक्क आहे। एकदम मस्त वाटलं। आणि सर जसं मी सुरुवात केली की जसं आपण गाण्याचे संस्कार एकाला देत असतो तसं मतदानाचे पण संस्कार दिले पाहिजेत का? कारण खूप लोक इथे सुट्ट्या घेताना दिसत आहेत, आपल्या सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत। हे खरं तर घरापासून सुरू झाले पाहिजे असं मला वाटतं का? नक्कीच मला असं वाटतं मतदान हा जो दिवस आहे मतदानाचा, तो सुट्टीचा दिवस नाहीच आहे। तो आपला पहिलं कर्तव्य आपलं बजावण्याचा दिवस आहे। मत देऊन झाल्यानंतर तुम्हाला कुठे जवळपास जायचं असेल तर जाऊ शकता, पण मतदान न करता जाणं हे नक्कीच चुकीचं आहे। ओमकार सोबत श्रेयस साळुंखे, पुढारी न्यूज, पुणे।